नमस्कार मित्रांनो, परत एकदा कोकण प्रेमी सूर्या क्रिएटर या यूट्यूब चॅनलमधून थेट कोकण स्वर्गभूमीतून तुमचं परत एकदा मित्रांनो स्वागत करतो। मित्रांनो, थेट कोकण स्वर्गभूमीतून स्वागत करण्याचं कारण तुम्हाला समजलंच असेल मित्रांनो, थंबनेल्स बघितलं असाल आणि परत त्याचबरोबर माझा बॅकग्राऊंड बघतच आहात। आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे देवस्थानाची इथून पूर्णपणे गणपतीपुळे स्वयंभू मंदिर आहे, या मंदिरातून थेट आपण लाईव्ह आहोत। तर मित्रांनो, नक्कीच आपण आज हा संपूर्ण ब्लॉग गणपतीपुळे एक्सप्लोर करणार आहोत। पूर्णपणे देवस्थानाविषयी तर जाणून घेणारच आहोत, त्याबरोबर पूर्णपणे जर तुम्ही यायचं गणपतीपुळेला यायचा प्लॅन करत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेमंद होणार आहे। मित्रांनो, मागच्या व्हिडिओप्रमाणे काही या व्हिडिओमध्ये आपण काही इतिहास तर जाणून नाही घेणार आहोत, परंतु नक्कीच मित्रांनो, जर कोकणामध्ये जर अशी अनेक देवस्थानं जर बघितली तर तुम्हाला प्रत्येक देवस्थानाच्या मागे एक दंतकथा किंवा एक विशेष कथा तुम्हाला पाहायला भेटेल, जी पूर्वीपासून रूढी चालत आला। मित्रांनो, या कोकणामध्ये अशी अनेक देवतांची मंदिरं आहेत ज्याच्यामागे त्याच्या दंतकथा आहे, म्हणजे ज्या पूर्वीपासून चालत आल्या आहेत। तर अशीच एक दंतकथा ही गणपतीपुळे या देवस्थानाविषयी आहे। तर ती दंतकथा संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर मित्रांनो जाणून घेऊया आणि नक्कीच कोकणामध्ये जेवढी जागृत देवस्थान आहेत आणि जागृत जेवढी मंदिरं आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक मंदिराच्या मागे एक दंतकथा मित्रांनो दडलेली असते। तर मित्रांनो, अशीच एक दंतकथा जी मंदिरावर एक दडपलेली आहे, म्हणजे जी पूर्वीपासून चालत आली आणि हे कशाप्रकारे मंदिर स्थापन झालं, कशाप्रकारे देव इथे पूर्णपणे अस्तित्वात झाला, याची संपूर्ण दंतकथा आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो, नक्कीच चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका। संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। मित्रांनो, गणपतीपुळेला येण्यासाठी कंप्लीट ट्रॅव्हल रिलेटेड जे गाईड आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये मी याचे कंप्लीट व्हिडिओ एक ब्लॉग याच्यावर पूर्णपणे बनवलं आहे। जर तुम्ही बघितलं नसाल तर नक्कीच चॅनलवर मी अपलोड केला आहे, जरी अपलोड केला नसला तरी काही दिवसांनी अपलोड करीन। तर नक्कीच तुम्ही जर प्लॅन करत असाल गणपतीपुळे तर हा तुम्ही पूर्णपणे चॅनलवर जाऊन ज्या व्हिडिओ आहेत, ज्या कंप्लीट गाईड ज्या ट्रॅव्हल रिलेटेड त्या तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि तुम्ही गणपतीपुळेला येऊ शकता। मित्रांनो, गणपतीपुळे हे तुम्हाला माहितीच असेल, मुंबईपासून 350 किलोमीटर असलेल्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात वसलेलं हे देवस्थान मित्रांनो पर्यटकांसाठी खास विशेष आकर्षण आहे। कारण गणपतीपुळे म्हटलं की लगेच कोकण हे लगेच नाव समोर येतं, कारण कोकणातील एक प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ म्हटलं तरी चालेल मित्रांनो गणपतीपुळे, कारण हे एक जागृत देवस्थान आहे। मित्रांनो, याची कथा तर आपण पुढे जाणूनच घेऊया, परंतु पूर्णपणे संपूर्ण माहिती जर तुम्ही येणार असाल तर नक्कीच गणपतीपुळे यायचं तर राहण्याची सोय, जेवणाची सोय, तुम्ही मंदिरामध्ये कशाप्रकारे जेवणाची सोय किती वाजेपर्यंत असते ते सर्व कंप्लीट माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो। तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका। मित्रांनो, आणखी एक सांगायचं राहिलं मित्रांनो, कोकण म्हटलं की तुम्हाला माहीतच आहे, कोकण म्हटलं की देवाचं श्रद्धास्थान हे म्हटलं जातं मित्रांनो। कारण कोकणामध्ये अशी अनेक तुम्हाला मंदिरं पाहायला भेटतील, जी प्रत्येक ग्रामदेवतेची मंदिर तुम्हाला पाहायला भेटतील, अनेक अशी मंदिरं तुम्हाला पाहायला भेटतील जिथे जागृत देवस्थान आहेत मित्रांनो। तर कोकण ही स्वर्गभूमी आहे, ती पूर्णपणे देवाच्या श्रद्धेने नटलेली आहे आणि तितकीच श्रद्धा माणूसही देवावर मित्रांनो ठेवत आहे। तर मित्रांनो, आजपर्यंत ठीक आहे, आजपर्यंत आपल्याला या रूढी परंपरा ही देवस्थानं वगैरे जागृत देवस्थान आपल्याला या कोकणामध्ये आजही आपल्याला पाहायला भेटतात, ही चांगली गोष्ट आहे मित्रांनो आपल्यासाठी। तर मित्रांनो, याच्या पुढे या कलियुगात या ज्या परंपरा आहेत या पुढे जोपासल्या जातील याची काही गॅरंटी काय देऊ शकत नाही मित्रांनो। तर मित्रांनो, या आपल्या रूढी आहेत, या परंपरा आहेत, ही जी देवस्थानं आहेत पूर्णपणे जेवढं आपल्या कोकणच्या परंपरा आहेत त्या परंपरांचं काहीतरी अस्तित्व याच्या पुढेही राहावं आणि या ज्या कला आहेत या कला याच्या पुढेही मित्रांनो जोपासायला पाहिजे। तर या उद्देशाने मित्रांनो हा एक छोटासा प्रयत्न आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो, जेणेकरून ज्या छोटे व्हिडिओज आपण या चॅनलवर अपलोड करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो, असंच एक देवस्थानाने जे नटलेलं पूर्णपणे मंदिर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोर करणार आहोत मित्रांनो। अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेले हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणजे गणपतीपुळे। फायनली आपण गणपतीपुळेच्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत आणि हा जो प्रवेशद्वार आहे इथे तुम्हाला ज्या MSRTC बसेसने आला तुम्ही तरी इथे ह्या बसेस थांबतात, तर इथून तुम्हाला आतमध्ये एंट्री घ्यायची आहे। तर मित्रांनो, हा जो रोड आहे तो सरळ स्टेट मंदिराकडे गेला आहे, आपण ह्या रोडने जाऊया सरळ जर तुम्ही बघितलं तर पूर्णपणे हा समुद्र किनाऱ्याला लागला आहे आणि मंदिराजवळही हा सरळ रोड जातो।
मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही या रोडने सरळ आतमध्ये याल त्यावेळी तुम्हाला इथे हॉटेल्स अँड लॉज अवेलेबल्स असतील. जर तुम्ही बाहेरून लांबून येणार असाल तर नक्कीच तुम्ही इथे स्टेसाठी हा बेटर ऑप्शन असेल तुमच्यासाठी मित्रांनो. तर आपण जस्ट सरळ पुढे जाऊया. जर पुढे बघायला गेलात ना तर तुम्हाला पार्किंगसाठी पण एक बेस्ट ऑप्शन्स अवेलेबल असणार आहे, जेणेकरून तुम्ही तिथे पार्किंग चार्ज देऊन तुम्ही तिथे 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर पार्क करू शकता. इथे पूर्णपणे हा जो झोन बघितलात ना पूर्णपणे पार्किंगचा झोन आहे आणि पार्किंगचे चार्जेसही तिथे तुम्हाला तो बोर्ड पाहायला भेटेल. तो आपण जस्ट बघूया पुढे आता. मित्रांनो, त्याआधी ट्रॅव्हल रिलेटेड थोडं जाणून घेऊया. मित्रांनो, तुम्हाला गणपतीपुळ्याला यायचं असेल तर फर्स्ट जर तुम्ही ट्रेननी प्रवास करणार असाल तर तुम्हाला रत्नागिरीपर्यंत ट्रेननी यावं लागेल आणि रत्नागिरी बसस्टँडवरून गणपतीपुळे हा एक प्रवास असणार आहे. तो प्रवास पूर्णपणे 1 तासाचा आहे मित्रांनो. आणि रत्नागिरीवरून तुम्हाला रत्नागिरीवरून गणपतीपुळ्याला येण्यासाठी मोस्ट ऑफ बसेस अवेलेबल आहेत. यांच्या फ्रिक्वेन्सीसुद्धा जास्त आहेत, त्यामुळे तुम्हाला तिथून बस मिळून जातील. आणि रत्नागिरी टू गणपतीपुळे याचं फेअर आहे 45 रुपीज पर पर्सन असं याचं फेअर आहे. तर तुम्ही ती बस आहे ती पूर्णपणे तुम्हाला प्रवेशद्वारापर्यंत गणपतीपुळेच्या प्रवेशद्वारापर्यंत सोडेल आणि तिथून तुम्हाला आतमध्ये जस्ट एंट्री करायची आहे मित्रांनो. तर हा असणार आहे थोडी ट्रॅव्हल रिलेटेड कंप्लीट ब्लॉग आहे जो ट्रॅव्हल रिलेटेड. तो संपूर्ण ब्लॉग मी मागे पूर्णपणे अपलोड केला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच आय बटनवर क्लिक करा. तुम्हाला तो ट्रॅव्हल रिलेटेड कंप्लीट ऑल इन्फॉर्मेशन ती तुम्हाला मिळून जाईल. जस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकही दिली जेणेकरून तुम्हाला एक बेटर ट्रॅव्हल ऑप्शन्स अवेलेबल्स असणार आहे त्याच्यामध्ये. तर मित्रांनो, आता आपण जस्ट आलो आहोत. तुम्ही हा बघितला हा बाहेरचा पूर्ण एक्सटर्नल एरिया आहे गणपतीपुळे टेम्पलचा. तर इथून तुम्हाला बाहेर शॉप्स वगैरे पण अवेलेबल्स आहेत आणि हॉटेल्स पण अवेलेबल्स आहेत, जेणेकरून तुम्हाला जेवणाची सोय वगैरे चांगली भेटेल. तर मित्रांनो, आत्ता आपण जस्ट एंट्री घेऊया आतमध्ये. मित्रांनो, गेटमधून एंट्री घेताच तुम्हाला हा पूर्णपणे ओपन स्पेस पाहायला भेटेल. मित्रांनो, या सागराच्या मधुर लाटांच्या सानिध्यात किनाऱ्यावर प्रकट झालेला लंबोदर म्हणजे श्री गणेश या गणपतीपुळ्याचा गणपती. मित्रांनो, या गणेशाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून अनेक भाविक इथे आपल्याला पाहायला भेटतात. बाहेरून येणारे लोक असतात इथे दर्शनासाठी. आणि मित्रांनो, याचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे काय, या मंदिराचं हे एक मंदिर आहे ते पूर्णपणे समुद्राच्या किनाऱ्यावर लागलेलं आहे. त्यामुळे समुद्र किनारा आणि ही पूर्णपणे मोठी आपल्याला समोर दिसत आहे ती नारळीची झाडं यांचा एक कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला भेटतो. आणि एक बेस्ट तीर्थक्षेत्र म्हणून कोकणातील एक समजलं जाणारं हे एक गणपतीपुळे क्षेत्र आहे मित्रांनो. म्हणून इथे नेहमी तुम्हाला जर विकेंडला आलात तर तुम्हाला इथे गर्दी पाहायला भेटेल. तर मित्रांनो, आता आपण नारळ, अगरबत्ती आणि गणपतीला मोदक घेऊया. इथे तुम्हाला जवळच शॉप मिळून जातील. मित्रांनो, यांची एक सिस्टीम आहे जी ज्यावेळी तुम्ही नारळ वगैरे घेता त्यावेळी तुम्ही तिथे पैसे पेड करायचे नाही. ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे दर्शन घेऊन याल त्यानंतर तुम्हाला इथे त्याचे पैसे द्यायचे आहेत नारळाचे वगैरे, जेणेकरून तुम्हाला आणखीन काय प्रसादी वगैरे घ्यायची असेल तर ती प्रसादी घेऊन तुम्ही जेवढे काय तुमचे पैसे होणार ते पूर्णपणे नंतर पेड करायचे दर्शन झाल्यानंतर. मित्रांनो, आता आपण जस्ट घेतलेला आहे. मित्रांनो, हा आत्ता जस्ट मंदिराचा एक्सटर्नल एरिया आहे. ज्यावेळी इथून तुम्हाला आपला एंट्री घ्यायची आणि पूर्णपणे रांगेमध्ये उभं राहायचं. मित्रांनो, इथे जर बघितलं ना तर इथे एक उंदीर आपल्याला पाहायला भेटतो आणि या उंदराच्या कानामध्ये जेही इच्छा बोलू ती इच्छा पूर्णपणे गणपतीपर्यंत पोहोचते आणि ती इच्छा आपली लवकरच पूर्ण होते मित्रांनो. अशी एक रूढ परंपरा या मंदिराची पहिल्यापासून मित्रांनो चालत आले. तर आपण पण जर तुम्ही कधी आलात तर या उंदराच्या कानामध्ये जी मनामध्ये इच्छा असेल ती इच्छा तुम्ही या उंदराच्या कानामध्ये सांगा, ती इच्छा गणपतीपर्यंत पोहोचेल आणि ती इच्छा लवकरच मित्रांनो पूर्ण होईल. मित्रांनो, कोकण म्हटलं की तुम्हाला माहीतच आहे की देवाचं श्रद्धास्थान, देवाला तितकीच श्रद्धा आपण आपली या गणेशावर आहे. तर मित्रांनो, इथे तुम्हाला सिक्युरिटी पर्सन्स इथे मिळून जातील, जेणेकरून तुम्ही डायरेक्ट आतमध्ये इथे जाऊ शकत नाही. इथे तुम्हाला पूर्णपणे स्कॅनिंग होणार, त्यानंतर तुम्हाला इथून एंट्री दिली जाईल मित्रांनो. तर आता जाणून घेऊया याची दर्शनाची वेळ, पहाटेची वेळ आणि आरतीची वेळ नक्की काय. जर तुम्ही बाहेरून लांबून येणार असाल तर नक्कीच हे माहिती गरजेचं आहे मित्रांनो. दर्शनाची वेळ आहे मंदिराची पहाटे 5 ते रात्री 9 पर्यंत तुम्हाला दर्शन पाहायला भेटेल. कधीही तुम्ही येऊ शकता. आणि आरतीची जी वेळ आहे ती पहाटे 5 वाजता आणि दुपारी 12 वाजता आरतीची वेळ आहे. आणि जर सायंकाळची जर आरती जर तुम्ही बघायला गेलात तर सायंकाळी 7 वाजता ते रात्री 8:45 म्हणजे 8:45 वाजता आरती तुम्हाला पाहायला भेटेल. जर तुम्ही या एक्झॅक्टली वेळेत आला तर तुम्हाला आरती तुम्हाला मिळून जाईल. आणि दर्शनासाठी जर तुम्हाला एक्झॅक्ट त्या टाईममध्येच यावं लागेल मित्रांनो. जर तुम्ही 9 नंतर आलात तर संध्याकाळी तर तुम्हाला दर्शन मिळणार नाही. तर मित्रांनो, आपण
नेहमीसारखं आपण रांगेत उभं राहिलो आहोत मित्रांनो. तुम्ही कोणत्याही मंदिरात गेलात तरी आता लाईनमध्ये उभं तर राहावंच लागणार. तर इथे 4-5 लाईन होत्या. जस्ट थोडा लेट झालो दुपारी, त्यामुळे मित्रांनो लाईन्स एवढ्या पाहायला भेटल्या नाही. या रांगा आपल्याला मिनिमम 4च होत्या. नाहीतर जर वीकेंड असेल, रविवार असेल तर मित्रांनो इथे पूर्णपणे या रांगा तुम्हाला भरलेल्या दिसतील. तर दर्शनासाठी थोडा वेळ लागेल. तर मित्रांनो आता जस्ट आपण या रांगेमध्ये उभं राहिलो आहे. आणि मित्रांनो इथे जर बाजूला बघितलं ना, आता जस्ट इथे तुम्हाला लोक जेवताना वगैरे दिसत आहेत. तर मित्रांनो जर तुम्ही याची जी प्रसादाची वेळ आहे ती दुपारी 12:30 ते 2 अशी आहे. तर जर मित्रांनो तुम्हाला नक्कीच जर पॉसिबल असेल तर लवकर या मित्रांनो सकाळी. तर तुम्हाला इथे महाप्रसाद पण भेटून जाईल, जेणेकरून देवाची प्रसादी म्हणून जी मानली जाते ती प्रसादी तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. जर तुम्ही लेट आलात दुपारी 2 नंतर तर तुम्हाला महाप्रसाद भेटणार नाही मित्रांनो. ही एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. इथे तुम्हाला दर्शनाच्या वेळचे एक पाटी पण मिळून जाईल, जेणेकरून आता आपण पाटीवर बघितलं आहे, मी पूर्णपणे सांगितलं आहे, तरी पण तुम्ही नक्कीच बघा तिथे झूम करून. तर मित्रांनो आपण जस्ट आता रांगेमध्ये उभं आहोत आणि इथून रांगेमधून आतमध्ये जाताना आपल्याला हा पूर्णपणे मंदिराचा बाहेर एक्सटर्नल एरिया पाहायला भेटतो आणि सुंदर असं नक्षीकाम आपल्याला इथे पाहायला भेटतं. मित्रांनो गणपती फुले तुम्हाला माहीतच असेल, हे एक सुप्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आहे. तर इथे तुम्हाला मंदिराच्या आयोजकांकडून ऑनलाईन पूजा किंवा ऑनलाईन अभिषेकची सुद्धा सुविधा पाहायला भेटेल. जर तुम्ही ऑनलाईन पूजा करणार असाल तर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन, यांची जी वेबसाईट आहे त्याच्यातून रजिस्ट्रेशन करावं लागेल. तर तुम्हाला ऑनलाईन दर्शनसुद्धा मिळून जाईल मित्रांनो. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिली आहे. जर तुम्ही ऑनलाईन दर्शन करणार असाल तर ऑनलाईन दर्शनसुद्धा करू शकता मित्रांनो. आणि ऑनलाईन देणगी द्यायची असेल ती ऑनलाईन देणगीसुद्धा देऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो आता जस्ट आपण आतमध्ये जाणार आहोत. मित्रांनो आतमध्ये इथे आधीच लिहिलेलं आहे की मोबाईल काढण्यास सक्त मनाई आहे, फोटो काढण्यास सक्त मनाई आहे मित्रांनो. इथे जर तुम्ही मोबाईल बाहेर काढला तरी तुम्हाला काढून देणार नाही, परंतु मी आपण व्ह्यू कॅप्चर केला आहे जस्ट रिस्क घेऊन. मित्रांनो नक्कीच मंदिराच्या एरियामध्ये मोबाईल वापरण्यास बंदी आहे, तर तुम्हाला तिथे मोबाईल वापरता येणार नाही. इथे तुम्हाला गणपतीचे एक सुंदर अशी मूर्ती आहे खाली, ती आपल्याला जस्ट दिसत नाही कारण ती गाभाऱ्यात आहे, परंतु ठीक आहे, कारण इथे मोबाईल काढण्यास मनाई असल्यामुळे आपण तो व्ह्यू घेऊ शकत नाही मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण जस्ट गणपती फुलाची जी दंतकथा आहे ही दंतकथा जाणून घेऊया. नक्की हा देव कसा इथे प्रकट झाला. तर मित्रांनो मुंबईपासून सुमारे 350 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपती फुलाचे गणेशस्थान पेशवेकाळी अतिप्राचीन आहे. या लंबोदराच्या स्थानाचा इतिहास मुद्रळ पुराणदायीन प्राचीन वाङ्मयात पश्चिमदार देवता असे या नावाने दिले आहे. मित्रांनो कोकणातील प्रत्येक देवस्थान आणि देवतांविषयी वेगवेगळ्या दंतकथा आपल्याला पाहायला मिळतात. तर हिंदुस्थानच्या या 8 दिशांत 8 द्वार देवता आहेत. त्यापैकी गणपती फुल्यातील देवता हे पश्चिमद्वार देवता आहे. मोगलाईच्या काळात सुमारे 1600च्या पूर्वी आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे बन होते. म्हणजे आपण आता जस्ट हे मंदिर बघतोय तर या मंदिर पूर्णपणे डोंगराच्या पायथ्याशी वसले आहे. त्या डोंगराच्या पायथ्याशी एक केवड्याचे बन होते. त्या ठिकाणी बाळंभटजी भिडे हे ब्राह्मण राहत होते. ते गावचे खोत होते. मोगलाईच्या काळात भिडेवर संकट कोसळले. भिडे हे दृढ निश्चय होते. आलेले संकट निवारण होते तरच अन्नग्रहण करीन असा निश्चय करून त्यांनी आराध्य देवता मंगळमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या बनाला तपस्या करण्यासाठी मुक्काम केला. अन्न पाणी वर्जा करणाऱ्या भिडेंना एके दिवशी दृष्टांत झाला की मी या ठिकाणी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी आगरगुळे गणेशगुळे येथील 2 गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे. माझे निराकरण स्वरूप डोंगरे आहे. माझी सेवा अन्नष्टान पूर्ण अर्चा कर, तुझे संकट दूर होईल असा दृष्टांत त्यांना झाला. त्याच कालखंडात खोत भिडे यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती, म्हणून गुराखाने बारीक लक्ष ठेवले. तेव्हा त्याला असे दिसले की सध्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरातील एका शिळेवर गायीच्या स्तनातून सतत दुधाचा अभिषेक होत होता. हा प्रकार त्याने खोतांना सांगितला. त्यांनी तात्काळ सर्व परिसराची सफाई केली व त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली. म्हणजे जिथे आता हे देवस्थान आपल्याला पाहायला भेटते त्या ठिकाणी गवताचे छप्पर गाळून त्यांनी छोटेसे मंदिर उभारले. सारी धार्मिक कृत्ये भिडे भटजींनी सुरू केली. अशी ही कथा गणपती फुल्याच्या इतिहासात नमूद केली. तर मित्रांनो आता जाणून घेऊया गणपती फुल्याला गणपती फुले असं हे नाव का पडलं. तर मित्रांनो गणपती फुल्याला गणपती फुले हे नाव कसे पडले याची ही एक कथा आहे, ती आपण सविस्तर आपण जाणून घेऊया.
पूर्वी या गावाला फारशी वस्ती नव्हती. वस्ती झाली नाही ती गावाच्या उत्तरेच्या बाजूस होती. गाव पश्चिम दिशेने उतरण असून बराचसा भाग पुळणवट आहे. हिंदुस्थानच्या पश्चिम भागाची मुख्य सीमा जो सिंधू सागर आहे त्या लगतचे गाव असून सकळ देवतांमध्ये आराध्य देवता अशी ही मंगळमूर्ती तिने आपल्या निवासस्थानाला देऊन योग्य ठिकाणी असे पाहून या समुद्रकिनारी निवास केला होता. समुद्रापुढे पुळणीचे म्हणजे वाळूचे समुद्रापुढे पुळणीचे भव्य मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे असे म्हटले जाऊ लागले. मित्रांनो, असे ही याची कथा आहे गणपतीपुळ्याची. तर मित्रांनो, जर मी नक्कीच सजेस्ट करेन की तुम्ही जर भेट दिला नसेल गणपतीपुळ्याला तर नक्कीच भेट द्या. कारण तुम्हाला इथे देवाचं एक श्रद्धास्थान तर आहेच, परंतु इथे या मंदिरालगतच एक समुद्र लागला आहे. तर त्यानिमित्त तुम्ही फिरूसुद्धा शकता आणि गणपतीचंसुद्धा दर्शन घेऊ शकता. असे दोन्ही कॉम्बिनेशन आपल्याला इथे पाहायला भेटतात. तर हा एक सुंदर असा निसर्ग तर पाहायला भेटतोच आपल्याला, परंतु देवाचंही आपल्याला दर्शन घेता येतं. मित्रांनो, हा मंदिराच्या लगत लागलेला अरबी समुद्र म्हणजे गणपतीपुळ्याचा बीच, हा बीच आहे पूर्णपणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहोत. तर नक्कीच जर बेल घंटीला ऑन नसेल केला तर नक्कीच ऑन करा, चॅनलला सबस्क्राईब करा, पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, ज्यावेळी एक्झिट गेटमधून तुम्ही आतमध्ये याल त्यावेळी तुम्हाला इथे नळाचे वगैरे पाणी परत भक्तनिवास आणि जी प्रसादाची आपल्याला सोय आहे ती सोय इथे केलेली असते. तर मित्रांनो, 2च्या अगोदर आला तर तुम्हाला हा प्रसाद मिळून जाईल. आणि आपण मागे बघितलं भक्तनिवासाबद्दल मी बोललो होतो. जर हे भक्तनिवास जर तुम्ही संध्याकाळी आलात, जर लांबून येणार असाल तर तुम्ही निवासामध्ये स्टे करू शकता. तिथे तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल असेल आणि तिथं जेवण वगैरे पण सुंदर असतं आणि तुम्ही कमी रेटमध्ये ते होऊन जाईल मित्रांनो. आणि इथून जर पुढे आलात तर तुम्हाला इथे प्रसादी दिली जाते. प्रसादी फुकट नसते मित्रांनो. इथे तुम्हाला 25 रुपये पर बॉक्स, लाडूचा बॉक्स आहे 25 रुपये पर बॉक्स असं याचं दर आहे मित्रांनो. तर इथे तुम्हाला 25 रुपये देऊन घ्यायचं आहे. जर तुम्ही प्रसादी घेणार असलात तर तरी तुम्हाला बाहेर शॉप अवेलेबल आहेत प्रसादाचे, परंतु हा जो प्रसाद आहे तो मंदिराकडून प्रोव्हाइड केला जातो. तर नक्कीच तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, फायनली आपलं गणपती दर्शन झालेलं आहे आणि आपली ही जी थाळी आहे ती परत रिटर्न करायची आहे. तर मित्रांनो, जर तिथून तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी अजून जर प्रसादी हवी असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता. अजून काही शॉपिंग करायची असेल तर घेऊ शकता आणि त्याची जी अमाऊंट आहे ती एकदाच तुम्ही पेड करू शकता. या रिझनमुळे मित्रांनो ही यांनी सिस्टीम ठेवली आहे जेणेकरून तुम्ही मंदिराचं दर्शन घेऊन आल्यानंतर तुम्हाला इथे एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर काही घ्यायचं असेल तर ते घेऊन तुम्ही एकदाच त्याचे पैसे पेड करू शकता. तर मित्रांनो, इथे गणपतीची मूर्तीसुद्धा पाहायला भेटतात छोट्या छोट्या सुंदर अशा. तर जर तुम्ही एक भेट म्हणून गणपतीपुळ्याला दिलेली भेट म्हणून जर तुम्ही एखादी मूर्ती घेणार असाल तर तो मूर्तीसुद्धा घेऊ शकता मित्रांनो. मी नक्कीच एक सजेस्ट करेन की तुम्ही ज्यावेळी गणपतीपुळ्याला भेट द्यायचा विचार करा किंवा भेट देण्यासाठी तुम्ही प्लॅन कराल तर त्यावेळी वीकेंड प्लॅन कराल तर मित्रांनो नक्कीच लवकर या सकाळी, कारण जेणेकरून तुम्हाला लांबलचक रांगामध्ये उभा राहायची गरज नाही. कारण हे तीर्थक्षेत्र तुम्हाला माहिती आहे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे, त्यामुळे इथे तुम्ही कधीही या तरी तुम्हाला रांगेमध्ये उभं तर राहावंच लागणार. परंतु तर लवकर येऊन लवकर दर्शन घेऊन मित्रांनो तुम्ही हा गणपतीपुळ्याचा बीच आहे तो पूर्णपणे गणपतीपुळे बीचची मजा घेऊ शकता. म्हणून मी नक्की सजेस्ट करेन की आलात तर लवकर या आणि लवकर दर्शन घेऊन जेवढा गणपतीपुळे एक्सप्लोर करता येईल तर तेवढा गणपतीपुळे तुम्ही एक्सप्लोर करा. मित्रांनो, गणपतीपुळे बीचचा पूर्ण व्हिडिओ मी पुढे अपलोड करणार आहे. जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल घंटीला पण ऑन करून ठेवा, जेणेकरून मी पुढचा व्हिडिओ टाकेन गणपतीपुळे बीचचा तर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, आजसाठी आपण इथेच थांबूया मित्रांनो. असेच नवनवीन आणि ट्रॅव्हल रिलेटेड कंप्लीट गाईड असलेले जे व्हिडिओज आहेत ते मी या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो.